नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे विनायक कम्प्युटर्स या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, के-सी-टी, यू-जी-सी-ई-टीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट झाले आहेत। हे 23 जानेवारी 2025 पासून स्टार्ट झाले आहेत आणि ह्याचं लास्ट डेट 21 फेब्रुवारी 2025 आहे। आणि आपण अप्लाय करण्यासाठी KEKRNIC.in ह्या पोर्टलवरती जाऊन आपल्याला अप्लाय करायला लागणार आहे। अप्लाय करण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स व्हाईट बॅकग्राऊंड विथ लेटेस्ट फोटो लागणार आहे। म्हणजे आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंडचा एक लेटेस्ट फोटो लागणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला 10th मार्क्स कार्ड लागणार आहे। त्याच्यानंतर सिग्नेचर आणि मोबाईल नंबर, ईमेल ID, कास्ट आणि इन्कम हे आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत। त्याच्यानंतर आपण इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन पाहूया। ही इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवायची आहे। तर फर्स्ट आहे ॲटलिस्ट 3 प्रिंटआउट्स ऑफ द फायनल सबमिटेड ऑनलाईन ॲप्लिकेशन। म्हणजे आपल्याला जेव्हा आपण फायनल सबमिट करू ॲप्लिकेशन त्याचे 3 प्रिंटआउट्स आपल्याजवळ ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर प्रूफ ऑफ फी पेड, म्हणजे जेव्हा आपण फी पेड करू त्याचेही 3-4 प्रिंटआउट्स आपल्याजवळ ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर 2-3 कॉपीज ऑफ आयडेंटिकल फोटोग्राफ दॅट वॉज स्कॅन्ड अँड अपलोड ऑन द ऑनलाईन ॲप्लिकेशन। जेव्हा आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू त्या जो फोटो अपलोड केला आहे त्याचे 2-3 कॉपीज आपल्याजवळ असले पाहिजेत। त्याच्यानंतर कॅन्डिडेट मस्ट इन्शुअर दॅट द मोबाईल नंबर, ईमेल ID entered in the online application form are his own as in case of urgency. KE may send information communication by SMS or email ID or given mobile number or email ID. म्हणजे मित्रांनो, आपल्याला स्वतःचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे। त्याच्यावरतीच आपल्याला केद्वारे इन्फॉर्मेशन येईल आणि तो ईमेल ID बरोबर आहे का बघून घ्यावे। मोबाईल नंबर आणि ईमेल ID आपले बरोबर असले पाहिजे। त्याच्यावरतीच आपल्याला केद्वारे इन्फॉर्मेशन सेंड केली जाईल जेव्हाही अर्जन्सी असेल तेव्हा। त्याच्यानंतर कॅन्डिडेट मस्ट प्रिझर्व द ॲडमिट कार्ड टिल द ॲडमिशन इज मेड इन कॉलेज और इन्स्टिट्यूट। आपल्याला ते ॲडमिट कार्ड जेव्हा फायनल सबमिट होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला एक ॲडमिट कार्ड येईल, तो ॲडमिट कार्ड आपल्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊपर्यंत आपल्याजवळ असलं पाहिजे। त्याच्यानंतर फॉर द लेटेस्ट अपडेट कॅन्डिडेट्स मस्ट रिमेन इन टच विथ KE वेबसाईट टिल द कंप्लीशन ऑफ फायनल राऊंड ऑफ काउन्सिलिंग। आपल्याला लेटेस्ट अपडेटसाठी KE वेबसाईटवरती वारंवार म्हणजे दिवसातून 1-2 वेळा आपला KE वेबसाईटवरती जाऊन आपल्याला चेक करावं लागेल, म्हणजे टचमध्ये राहायला लागेल। त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड टू विजिट KE वेबसाईट ॲटलिस्ट ट्वाइस इन ए डे फॉर लेटेस्ट अपडेट्स। म्हणजे मित्रांनो, आपल्याला KE वेबसाईटवरती दिवसातून 2 वेळा तरी त्या वेबसाईटवरती जावं लागेल की करून आपल्याला लेटेस्ट अपडेट मिळेल। त्याच्यानंतर कॅन्डिडेट ऑल्सो चेक युअर ईमेल अँड मोबाईल डेली, KE सेंड द इन्फॉर्मेशन इन केस ऑफ अर्जन्सी। म्हणजे मित्रांनो, आपल्याला ईमेल ID आणि मोबाईल आपल्याला डेली चेक करावं लागेल, कारण KE कोणतीही अर्जन्सी असेल तर KE इन्फॉर्मेशन मेल आणि मोबाईलवरती सेंड करू शकते। त्याच्यानंतर आपण पाहूया फॉर द कोर्सेस कॅन्डिडेट्स हॅव टू टेकन एंट्रन्स एक्झाम। आपल्याला पाहावं लागणार आहे कोणकोणते कोर्स आहेत ज्यांना हे CET एक्झाम द्यावं लागणार आहे। मेडिकल, डेंटल अँड आयुष, UG NEET कॅन्डिडेट्स मस्ट कंपल्सरी रजिस्टर फॉर CET 2025, फिल द ॲप्लिकेशन अँड पे फॉर द फीज टू बिकम एलिजिबल फॉर पार्टिसिपेट इन द काउन्सिलिंग। म्हणजे आपल्याला हे जे कोर्सेस आहेत त्याच्यासाठी आपल्याला CETचा फॉर्म फिलअप करणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर आपण पाहूया CET कॉमन एंट्रन्स टेस्टसाठी टाईम टेबल आणि सिलेबस कोणता आहे। मित्रांनो, 2 तारखेला 2 दिवस आपले एक्झाम असणार आहेत, एक 16 आणि 17ला। 16 तारखेचे कोणकोणते 2 एक्झाम आहेत ते पाहूया। फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे आणि ह्याचं मार्क आणि क्वेश्चन्स पाहूया। 60 मार्क असणार आहे आणि 60 क्वेश्चन्स असणार आहेत प्रत्येक सब्जेक्टला। त्याच्यानंतर टायमिंग ह्याचं 10:30 ते 11:50 असणार आहे आणि त्याच्यानंतर 2:30 ते 3:50 असणार आहे। त्याच्यानंतर 17 तारखेला 2 एक्झाम आहेत, ते 10:30 ते 11:50ला मॅथेमॅटिक्स, ह्याच्यासाठी मार्क्स 60 आहेत आणि क्वेश्चन्स पण 60 आहेत। त्याच्यानंतर थर्सडेला 2:30 ते 3:50पर्यंत आपला एक्झाम असणार आहे, टायमिंग असणार आहे आणि सब्जेक्ट बायोलॉजी असणार आहे आणि मार्क्स हे 60 आणि क्वेश्चन 60 असणार आहे। त्याच्यानंतर कन्नड लँग्वेज टेस्ट हे 18 तारखेला असणार आहे, फ्रायडे असणार आहे। त्या दिवशी 10:30 ते 11:30 आपलं टायमिंग असणार आहे आणि ह्याचं लेवल 4th स्टँडर्डचं लेवल असणार आहे। ह्याच्यामध्ये 50 मार्कासाठी 50 क्वेश्चन्स असणार आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।